त्यांना जर काशीला न्यायचं असेल, महादेवाला न्यायचं असेल, राजगडला न्यायचं असेल, त्या ठिकाणी लिंगायत समाजाला त्या ठिकाणी बसवेश्वराच्या मंदिरात न्यायचं असेल, त्या ठिकाणी भोग बांधवाला तर त्या ठिकाणी नागपूरला न्यायचं असेल, तर त्यांनी हे काम इलेक्शन तोंडासोबत ठेवून न करता दरवर्षी त्यांनी हे काम केलं असतं तर मला त्या ठिकाणी मान्य झालं असतं की तुम्ही जनतेची आणि जनतेच्या विचाराची त्या ठिकाणी आहात. आज मतदारसंघाच्या या भव्य सभेला या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विनायकराव पाटील, ज्यांचं अतिशय सुंदर या ठिकाणी भाषण झालं आणि संघटनेचे आणि शेतकरी मित्र म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्याचे प्रश्न अतिशय गंभीरपणे घेतले आणि त्याचे नेते त्या ठिकाणी आपला मानताना दिसतात ते प्रदेशचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र आदरणीय पांडुरंग पाटील शिंदे, आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ आदरणीय आमचे मार्गदर्शक संभाजी पाटील शिंदे, या ठिकाणी आमचे तालुकाध्यक्ष आदरणीय देवादेवी गायकवाड, या ठिकाणी आमचे मोठे बंधू मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय साहेबराव पाटील पवार, या ठिकाणी पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय आमचे मित्र कांबळे साहेब, या ठिकाणी असणारे त्यांचा अतिशय भाषण झाला आमचे सिग्नावार, आमचे सहकारी मित्र मजूर तालुक्याचे आमचे गंगाजी पाटील मुगावकर, त्यांच्या भाषणासाठी सगळ्यांना त्या ठिकाणी वाट पाहतात. आमचे मागचे जिल्हा परिषद संजय पाटील विजयगावकर, दत्तापती विजयगावकर, त्या ठिकाणी राजू पाटील आमेराय, त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे बरोबर अशोक माना पवार, त्या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रस्तावित करणारे आमचे महेशजी देशपांडे, आमचे श्रीपद पाटील, त्या ठिकाणी गुलाब पाटील सोमटाणकर, धर्मामधून आलेले आमचे सहकारी मित्र लल्लेश पाटील, त्या ठिकाणी दुसरी धर्मावतांनी दत्ताजी पाटील, आमचे प्रदीप पाटील, त्या ठिकाणी गणेश पाटील, गजानन पाटील, आमचे व्यंकटराव सोमटाणकर, माणूसराव पाटील सोमटाणकर, त्या ठिकाणी मोहनराव पाटील, आनंदराव पाटील आणि नांतरगावकर, आमचे रामेश्वर पाटील, आमचे देवदास पाटील ओरजे, आमचे मार्गदर्शक देवदास पोलावाल नेहमी त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. त्या ठिकाणी येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, आमचे सर्व या ठिकाणी आमचे दत्ताजी कावडे, सतीश आमचे चक्रवार, या ठिकाणी सुजित पाटील, आमचे साईनाथ चिन्नोळकर, आमचे विजय स्वामी, त्या ठिकाणी आमचे साईनाथ स्वामी, नागराव पाटील सोमटाणकर, साहेबराव पाटील, त्या ठिकाणी महेश चौधरी, प्रकाश सोमटाणकर, दत्ता पाटील, त्या ठिकाणी शिवाजी पाटील सावरखेडकर, त्या ठिकाणी दीपक भालेराव, आमचे गोविंदराव पाटील, शिवाजी पाटील, साहेबराव पाटील, त्या ठिकाणी दिगंबर आपटे, आमचे रावसाहेब पाटील, त्या ठिकाणी रवी पाटील, आमचे मनोज राऊत, व्यंकटरावजी, त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे सहकारी या नायगाव विधानसभा मतदारसंघातून आलेले तिन्ही तालुक्यातून आमचे सर्व या पक्षाचे पदाधिकारी असतील, आमचे काही नातेवाईक असतील, आमचे काही या ठिकाणी आलेले सर्व सहकारी ज्यांनी आमचे हितचिंतक असतील, आज या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आज या ठिकाणी जमले. आमचे भोजराज पण असतील धर्माबादचे, त्या ठिकाणी धर्माबाद आमचे सर्व आमचे कार्यालयाचे सर्व पाहुणे असतील, आमचे तळेगाव असतील, आमचे शिवराज शिंदे असेल, या ठिकाणी सर्वच गावात सर्व सहकारी आज या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपण एका फोनवर त्या ठिकाणी सगळे सांगण्यात आले की एका फोनवर सगळे या ठिकाणी आले. या ठिकाणी सर्वच खरं आहे. मी नायगाव मतदारसंघामध्ये नायगाव मतदारसंघामध्ये नायगाव बंद त्या ठिकाणी मी या नायगावमध्ये राहतो त्यावेळेला प्रत्येक गावाच्या त्या ठिकाणी चांगली मिळत आहे. मी तळेगाव आणि सगळ्या गावांनी त्या ठिकाणी मला 10 दिवसामध्येच 10,000 मतदार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. म्हणून त्यांचा उत्तर त्या ठिकाणी कधी विसरणार नाही असा तळेगाव फक्त त्या ठिकाणी म्हणण्यासाठी आणि बोलता शक्य असेल
आमच्या उमरी शहर मधल्या आमच्या ठिकाणी बदल करायची टीम आली असेल, उमरी शहरामध्ये सर्व आमच्या ठिकाणी सहकार्य तर धर्माबाद तालुक्यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेचे सरकारमध्ये सगळे सहकार्य या ठिकाणी आलो. धर्माबाद तालुक्यामधलं एकही गाव या ठिकाणी आम्ही शिल्लक राहिलं. उमरी तालुक्यातलं एकही गाव आज या ठिकाणी शिल्लक राहिलं. मी विनोदावरील धर्माबाद उमरी तालुक्यामध्ये काही गावामध्ये ठिकाणी आता मला पोहोचता आलं. मी जवळपास 85 गावचा दौरा मागे त्या ठिकाणी केला आणि त्या 85 गावच्या दौऱ्याबद्दल एकच सांगितलं की नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण नांदगाव विधानसभेचं इलेक्शन जवळ आलं आणि आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. कारण मी प्रत्येक गावामध्ये सांगायचा प्रयत्न केला की मी जसं ते पाठोपाठ सांगितलं की मी पूर्वी इलेक्शन लढतो आणि आताही हा विधानसभा इलेक्शन जर लढवायचं असेल तर हा विधानसभा फार मोठा राष्ट्रीय क्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि 3 जिल्हा परिषदमध्ये वेगवेगळे इलेक्शन लढवलं. मी जिल्हा परिषद हातून त्या ठिकाणी केली बसतो लोकांच्या कामं रात्री वेळेत त्या ठिकाणी करण्याचं मी काम केलं आणि गेल्या 25 वर्षापासून म्हणजे 1996 मध्ये शाळाचं काम केलं. 18 मध्ये जिल्हाध्यक्ष होतो, तालुका अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर नव्यामध्ये राष्ट्रवादी जिल्ह्याचा अध्यक्ष झालो. 2000 मध्ये सरपंच झाले, 2002 मध्ये सिंगल मेट्रो समिती लढवली, 2007 मध्ये जिल्हा परिषद लढवली, जिल्हा परिषद सदस्य झाले आणि 2009 मध्ये जिल्हा परिषदेचे सभापती त्या ठिकाणी काम करायची मला संधी त्या ठिकाणी भेटली. आणि हे सगळं काम करत असताना लोकांचे कामं विकासाचे कामं त्या ठिकाणी मला करता आलं, लोकांना त्या ठिकाणी जाता आलं आणि प्रशासनासोबत सुरक्षित त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी त्या ठिकाणी या माध्यमातून भेटली. आणि मी या सगळ्यांची शिदोरी घेऊन मी आज उद्याची विधानसभा लढवली पाहिजे की नाही म्हणून मी त्या ठिकाणी सगळ्या गावात गेलो. पण नंतरच्या काळामध्ये मला थोडं या 15 दिवसामध्ये मला त्या ठिकाणी डेंग्यू झाला आणि मला डेंग्यू झाल्यामुळे मला 12-15 दिवस त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं की डेंग्यू परत पुढे येऊ शकतो, मग तुम्ही त्या ठिकाणी नांदेड त्या ठिकाणी आराम केलं पाहिजे. आणि त्यावेळेस मी नांदेडला दाखवलं उभं त्या ठिकाणी माझे इलाज चालू होता. मग मध्यंतरीच्या काळामध्ये मला खूप गावातून फोन आले की शिवराज पाटील आम्हाला असं कळलं की तुमचं भास्कर करण्याचं फार जवळचं सबब आहे. चिपीची आमच्या सगळ्यांच्या जवळचं सबब सभाची पण राहतात तर राजकारणात असल्यावर आम्ही त्यांच्या निवडणुकीने आमच्या जे काही गावामध्ये राहिलो आहोत पण त्याच्यामुळे त्यांनी आमचे काही कार्यकर्ते भेटायला गेले तर सांगितलं की शिवराजची काळजी करू नका. शिवराजला मी त्या ठिकाणी सांगतो, शिवराज त्या ठिकाणी निंदा करतोय, माझ्या पाठीमागे उभा करायला लागतो. पण दादा मी तुम्हाला विचारून बाहेर पडलो, मी या जिल्ह्याचा एकही नेता असा नाही. माझे अशोकराव चव्हाण साहेब असतील, माझे खासदार प्रताप चिखलीकर साहेब असतील, माझे त्यावेळेस आमचे भास्करराव पाटील खंडापूर साहेब पण आमच्या पक्षामध्ये होते. मी त्यांच्या घरी गेलो, त्या माझ्याकडे आले होते आणि मी त्यांना सांगितलं की दादा या मतदारसंघामध्ये अशी अशी परिस्थिती आहे, या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याला मान सन्मान नाही, या मतदारसंघामध्ये कुठल्याही सरपंचाला त्या ठिकाणी मान सन्मान भेटत नाही, मग त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी भास्करराव सांगितलं की शिवराज मला तर राजेशला पाडायचंच आहे पण तुझ्यापेक्षा जास्त इच्छेने मला त्याला पाडायचं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी बाहेर पडो. आणि म्हणून मी सगळ्यांची मान्यता घेऊन सगळ्यांना विचारून घेऊन आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडलेला. मला माहित नाही कोणाची पाटील की मला तिकीट भेटेल की नाही, मला माहित नाही पक्ष त्या ठिकाणी मदत देखील घेईल की नाही, पण मला आज या ठिकाणी सांगायचं की मी पक्षाकडे नंतर तिकीट मागणार आहे. माझं सगळ्यात पहिलं तिकीट मी तुमच्यासोबत तुमचं तिकीट मागायला त्या ठिकाणी उभं टाकतो. कारण मला पक्षाला जरी तिकीट दिलं तर तुमचं मतदान मागायला मला तुमच्या भागात यायचं आहे. मला उत्तर त्या ठिकाणी प्रवास करायचा नाही. मला पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी विनंती करायची आहे की माझा प्रवास पैशाचा होता. मी सर्वात पहिले जनतेचा आशीर्वाद घेण्याचा माझा मागच आहे आणि जनतेने जर मला आशीर्वाद दिला, जनतेने मला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही बाकी कुणाही ताकदीला घेऊ नका. तसा जगाची पदार्थ सांगितलं, माझं पदार्थ सांगितलं ते कोणी 5,000ला वाटणार आहे, कोणी 10,000ला वाटणार आहे. गंगाजी पाटील राजेश पवारच्या विरोधात मांजरामध्ये राजेश पवार त्यांनी तेवढे वाटले, मी तेवढे वाटलो तरी लोकांनी 7,000 रुपये काढले. पण यावेळेस राजेश पवारने 5,000 वाटलं आणि दुसऱ्या वर्षाने 5,000 जरी वाटलं तर तुम्ही जर मला साथ देत असाल तर तुमचा विजय हा माझा विजय त्या ठिकाणी कधी मागणार. कारण राजकारणामध्ये आम्ही सगळेजण विजय होतो
आणि आम्ही सगळेजण विजय झाल्यानंतर लोकांना विसरून जात असत, आम्ही जर लोकांची किंमत देत नसत, आम्ही आमच्याकडे आलेल्या लोकांना मान सन्मान देत नसाल, तर आम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाने दिवसभर टिकू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचं सत्व तुमच्या हातात दिलेलं आहे की दर 5 वर्षामध्ये आमचं प्रमोशन करायचं की आमचं डिव्होशन करायचं हे तुमच्या हातात आहे. आणि म्हणून तुम्ही जो निर्णय घेता तो दर 5 वर्षांच्या ठिकाणी आम्हाला मान्य करावं लागतं. आणि राजकारणामध्ये आज तुमच्या हातात त्या ठिकाणी निर्णय. मी खूप गावामध्ये गेलो, खूप गावामध्ये प्रश्न त्या ठिकाणी जाऊन घेण्याचा प्रयत्न केला. इथं गावगुड्याचे काही कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, मला गावगुड्याचे प्रलंबपणे मला व्यक्त काय करू, मला म्हणाले की शिवराय पाटील आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे त्यांना फोन केला आणि त्यांना फोन केला, त्यांना विनंती केली की आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं आहे. पत्रकार साहेबांसाठी सगळ्यांसाठी चांगला मुद्दा आहे आणि विशेष खरा आहे. त्यांनी सांगितलं की मी घरी नाही. मग त्यांनी माझी माहिती काढली, घरी आली. आमचं गाव मुला गाव गमखेडीचं गाव, गमखेडीच्या माणसं अतिशय चिकारीत राहतात. तर एकदा जर त्या ठिकाणी ठरवलं ते करायचं, त्याच्या बापाला ऐकलं ते केस नाही. तरी लगेच बाजूला फोन लावला, साहेब आमदार साहेब घरी माहिती काढली, घरी गेले. त्यांना 4 तास भेट दिली नाही, मी नाही, त्यांनी सांगितलं सांगायला. तरी 4 तास भेट दिली नाही आणि 4 तासानंतर त्यांना त्या ठिकाणी सांगलं की तुम्ही नेहमी जनता माझ्याकडे आला, काय सांगा. ते म्हणजे मंदिर बांधायचं, ते म्हणजे मंदिर बांधायचं. तर तुम्हाला मंदिरावरून पैसे दिले तर माझ्या लेकरा भावाला रस्त्यावर यावं लागल, तुझ्या नवऱ्याला माझं सगळं इकडून जावं लागल. अशी भाषा जर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेसोबत करत असाल तर हे चुकीचं आहे. माझी ऐकत असेल 5,000 द्यायची, माझी ऐकत असेल 1100 रुपये द्यायची, तर मी 1100 समाधान केलं पाहिजे. तर माझी ऐकत हे लाभ द्यायची असेल आणि मी जर त्यांच्या ठिकाणी राहिला असतो आणि हे नाताच्या मिनिटात सगळेजण त्यांनी 250 कोटी केलेलं तर त्यांना सांगितलं असतं की कोणाच्या दारात जाऊ नका, तुमचं मंदिर मी बांधून देतो. आता सगळ्यांनी सांगितलं की काशीला नेले, देवाला नेले, मला त्याच्यावर टीका करायची. पण माझं एक मत आहे, दिलीप वाघमारे साहेब, त्यांना जर काशीला न्यायचं असेल, महादेवाला न्यायचं असेल, अजमेरला न्यायचं असेल, त्या ठिकाणी लिंगायत समाजाला त्या ठिकाणी बसवेश्वराच्या मंदिरात न्यायचं असेल, त्या ठिकाणी भोग बांधवाला तर त्या ठिकाणी नागपूरला न्यायचं असेल, तर त्यांनी हे काम इलेक्शन कोणासोबत ठेवून न करता दरवर्षी त्यांनी हे काम केलं असतं तर मला त्या ठिकाणी मान्य झालं असतं की तुम्ही जनतेची आणि जनतेच्या विचाराची त्या ठिकाणी आहात. आज मला सांगा रोड तुमची आरोग्य यात्रा कुठे गेली, आज मला सांगा तुमचे टँकर कुठे गेले. आज मी मांजरामध्ये पडलो, मला संभाजी पाटील माझ्याकडे आले होते, मांजरामधले 8 लोक त्या ठिकाणी माझ्याकडे आले होते, टेपूरचे आले होते, गडगाचे आले होते, माझ्याकडे दरेगावचे त्या ठिकाणी कोटगाव माझ्याकडे आले होते. मला सांगितलं की शिवराज पाटील मांजरामध्ये तुम्ही येऊ नका, मांजरामध्ये असं वादळ आहे, मांजरामध्ये आरोग्य चालू आहे, मांजरामध्ये त्या ठिकाणी पाण्याचे टँकर चालू आहेत आणि त्या ठिकाणी राजेश पवारांचं वातावरण चालू आहे. पण नाईलाजाने मला पक्षासाठीच ऐकावं लागलं, मला मांजरामध्ये जावं लागलं. मी इलेक्शनला कधी गदाची पडून घेत नाही, मी 2012 नंतर कुठल्या सत्तेत नाही. आज माझ्याकडे जे काही पैसे असेल ते आमच्या गंगाराम पाटलांनी ही जिनिंग, त्या जिनिंगवर तुम्ही आता बसलात, ही जिनिंग 1952 ला काढली, जिनिंग 1952 ला आणि 1952 पासून ही माझी 3री पिढी आहे. या जिनिंगच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याची त्या ठिकाणी सेवा करतो आणि शेतकऱ्याच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी 3री पिढी असताना आमची त्या ठिकाणी पिढी आहे आणि या सेवेच्या माध्यमातून आम्ही तुमच्या दारामध्ये तुमचं मतदार मागायला, तुमचं सहकार्य मागायला येण्यासाठी आम्हाला बाकी आहे आणि बुधाई वाटणार नाही. आणि म्हणून एक मी सर्वसामान्य कुटुंबाचा कार्यकर्ता आहे. माझ्या घरामध्ये कोणी आमदार झालं नाही, माझ्या घरामध्ये कोणी खासदार झालं नाही, माझ्या घरामध्ये कोणी जिल्ह्यावरचं पद बसवणारा मीच आहे. आणि तुमच्या आशीर्वादावर जर त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जाता आलं तर माझ्या घरामधला मी तुमच्या आशीर्वादावर मी त्या ठिकाणी आणि राजकारण करत असताना मला माहित आहे की माझं सगळं जीवन अतिशय संघर्षमय त्या ठिकाणी जीवन गेले गेल्याची पाटील. मी 3 वेळेस पडलो, मी बँकेला पडलो, जिल्हा परिषदला पडलो, 2 वेळेस पंचायत समितीला पडलो.
मी फक्त यंदा जिल्हा निवडून आलो आणि निवडून आमच्या गावचे सर्व सहकारी म्हणतात की तुम्ही जिल्हा परिषद निवडून आला आणि तुम्ही या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं, शिक्षण सभामध्ये तुम्ही चांगलं काम करण्याचं काम केला, तुमच्या जिल्ह्यामध्ये नाव झालं, पण तुमच्या नेत्याच्या डोळ्यामध्ये मात्र तुम्ही त्या ठिकाणी फसला आणि म्हणून मला दुसऱ्या 2 वेळा त्या ठिकाणी फसवण्याचं काम केलं हे मी म्हणत नाही, तर आमच्या त्या ठिकाणी माझे सहकारी त्या ठिकाणी मला म्हणाले हे भाजपवादी चढ उतार या ठिकाणी नेहमी असतात, हे राजकीय चढ उतार जो राजकीय कार्यकर्ता त्या ठिकाणी पचवतो त्या ठिकाणी अपमान पचवतो, सन्मान त्या ठिकाणी आम्हाला पचवता आला पाहिजे. म्हणून ही जी सभा घेतली त्या सभेच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यात तुम्हाला विचारायचं की आज उद्या विधानसभेचे इलेक्शन फार लवकर लागणार आहे आणि मला काही त्या ठिकाणी उरलेल्या गावस्था त्या ठिकाणी मदत करायचं म्हणजे विधानसभेमध्ये तुमच्यातला कार्यकर्ता म्हणून, कारण मी आज बघा या स्टेजवर पोलीस म्हणतात या स्टेजवर खाली बसलेले सगळेजण तुम्ही सगळेजण येत्या आणि तुम्ही सगळेजण कार्यकर्ता मी कार्यकर्ता आणि सगळे कार्यकर्त्यांची सभा त्या ठिकाणी आपण ठेवली आहे, मग कार्यकर्त्यांच्या सभा आणि या कार्यक्रमात त्या ठिकाणी बोलवलं नाही आणि ज्या ज्या कार्यकर्त्याला एक मोकळं बोलायचं होतं त्या कार्यकर्त्याला आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केला, पण जेवढ्यांची वेळ झाली तेवढे काही कार्यकर्ते उठलेले, खूप काही कार्यकर्त्याचे जवळपास 200 कार्यकर्त्याचे नाव माझ्याकडे आले होते की आम्हाला त्या ठिकाणी बोलायचं आहे, पण आज वेळ एवढा कमी होता म्हणून त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी आम्हाला त्यांना बोलवून देता आलं नाही. आज त्या ठिकाणी गेल्याची बदल सगळ्याला पसंत की आमदार होऊन काय करायचं, कुठला विकास करायचा, तर आमदार झाल्यावर सुद्धा आमदार होता सुद्धा आपल्याला काही ना काही भेट देऊन आपल्या त्या ठिकाणी स्पष्ट बोलणं पाहिजे. मागच्या काही काळामध्ये आमच्या मायगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जे बाळूचं धरण आहे ते बाळूचं धरण त्या ठिकाणी बाळगाव भरलं पाहिजे. आमच्या मायगाव तालुक्यामध्ये जे मागच्या काही गावामध्ये हिरवगार सगळं दिसत होतं, ऊस आमच्याकडे या ठिकाणी होता, तशा प्रकारचं त्या ठिकाणी ऊसाचं नियोजन कसं झालं त्या ठिकाणी या ठिकाणी कामगारी चालू होती त्या दृष्टिकोनात मला प्रयत्न करायचे. आमच्या मायगाव तालुक्यामध्ये कृष्ण निर्माणीची आहे, कृष्ण निर्माणीची त्या ठिकाणी मोठमोठे योगदान आणता येईल का, आमच्या तरुण त्या ठिकाणी नियंत्रण देता येईल का, या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी प्रयत्न करायचे. पण आमदार होऊन काय केलं पाहिजे, तर आमदार होऊन पुस्तक काशीला भांडवल न देता आमदार होऊन त्या ठिकाणी रस्ते झाले तर त्या ठिकाणी कुठलाही आमदार त्या ठिकाणी करणार, पण त्याच्या पलीकडे शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे, बेरोजगारासाठी काय केलं पाहिजे हा दृष्टिकोन त्या ठिकाणी आमच्या होत्या कार्यकर्त्यांनी समोरासमोर ठेवणं गरजेचं आहे. पुन्हा हा त्या ठिकाणी माझा मानस आहे की हे सगळं झाल्यानंतर मला घरी प्रश्न त्या ठिकाणी त्या ठिकाणी मतदारसंघाचे प्रश्न त्या ठिकाणी घ्यायचे. आज विकासाची दावा आम्ही केलं त्या ठिकाणी आमचे माननीय आमदार साहेब त्या ठिकाणी सांगून दिला. मी एकही व्हिडिओ मी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो मी एकही व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेला नाही किंवा मी एकाही कार्यकर्त्याला कोणता व्हिडिओ टाकणार त्या ठिकाणी सांगितलेलं. तुम्ही बघत असाल माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही ऍक्टिव्ह राहताय आणि मी कधीच व्हॉट्सअपवर उत्तर द्यायचा प्रयत्न करत नाही, पण मी ज्या वेळेस व्हॉट्सअपवरची त्या ठिकाणी व्हिडिओ बघतो या माझ्या मतदारसंघामध्ये हजारो कोटीचे कामं झाले असतील आणि ते कामातील गणित झाले असतील तरी हजारो कोटीच्या कामाचा एकही पंचांचा टक्का त्या ठिकाणी कामाचा नाही, तर ही हजारो कोटीची कामं झाले असतील तर येणाऱ्या काळामध्ये या भ्रष्टाचाराला आणि या कामची जितके विद्युतीच कामं झाले हे जर कामं विद्युत झाले असतील तर आम्हाला परत या काळात विद्युत भेटणार नाही. पण माझी तुला त्या ठिकाणी विनंती तुम्ही आमदार म्हणून तुमचं कर्तव्य आहे, तुमचं कर्तव्य आहे की तुमच्या गावातलं काम त्यांच्या गावातल्या माणसाला त्या ठिकाणी दिलं पाहिजे, त्याच्या गावातल्या माणसाला ध्यान दिलं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या कार्यकर्त्यांचं काम द्यायचं असेल, मी एकदम खासदाराच्या गाडीमध्ये होतो, एका कार्यकर्त्याचा फोन आला की साहेब शिव मॅडमचा फोन आला आणि मला जबरदस्ती त्या ठिकाणी आम्हाला शिव मॅडमचं नाव सांगून त्या ठिकाणी एलओसी मागतात. खासदार साहेबांनी सांगितलं की शिवराजला कोणाला माहिती नाही का नाही कुठलाच जिआर आला राजेश पवारनं की त्या ठिकाणी आमदाराच्या सरपंचाला पदावर करण्याचा अधिकार फक्त आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांपैकी एकाच आमदाराला अधिकार दिलाय की सरपंचाला काढून टाका ज्याने एलओसी दिलं नाही. म्हणजे तुम्ही एलओसी जबरदस्ती घेता, तुम्ही एलओसी जबरदस्ती घेण्यापेक्षा तुम्ही ते जर काम त्या तिथल्या गावाच्या 10 लोकांना बोलून घेता तुमच्या गावातले तुम्ही चांगलं काम करून घ्या. तुम्ही जर असं बोलणं असतात तर त्या ठिकाणी तिथल्या गावच्या लोकांना त्या ठिकाणी आनंद झाला असता.
आज बरेचसे प्रश्न या ठिकाणी आहेत। आज आमचे दादा जरांगे त्या ठिकाणी मराठा समाजाच्या प्रश्नात त्या ठिकाणी अतिशय गंभीरपणे प्रश्न मांडत आहेत। आज त्यांच्याही प्रस्ताव आपण त्या ठिकाणी गांभीर्याने विचार केला पाहिजे। आज या ठिकाणी सगळे मतदार अधिकारी बसतो। आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती कधी झाली? मी काल एक व्हिडिओ बघितला, काही कार्यकर्ते जात असताना काही कार्यकर्त्याला आवडून मारून करण्याची त्या ठिकाणी तयारी दाखवतो। त्याच्या मागे कोणाचं राजकारण मला माहित नाही, पण आज आपण आज या मंचावर सुद्धा सगळे समाजाचे लोक ओबीसी आहेत, मराठा आहेत, धनगर आहेत, त्या ठिकाणी कुळी आहेत, माळी आहेत, आज या ठिकाणी मुस्लिम समाजाचे आहेत, पण आपण या ठिकाणी सर्व सामाजिक जीवनामध्ये जात त्या ठिकाणी मानत नाही। पण एखाद्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जाती नेहमीचा होत असेल तर हे महाराष्ट्रात कुठे चालणार ह्याच्यावर त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे। आज मदत जरांगीने नुसतं एका समाजाचा प्रश्न मांडणार आहे। मदत जरांगीचा प्रश्न मांडत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की धनगर समाजाचं आश्वासन दिलं असेल तर त्यांना एसटीमध्ये घ्यायचं, तर धनगर समाजाला घेतलं पाहिजे। आज मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये देशामध्ये आहे, त्या मुस्लिम समाज त्या ठिकाणी शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे। जे मुस्लिम समाजामध्ये आज शिक्षण कमी आहे आणि शिक्षण कमी असल्यामुळे मुस्लिम समाजाची त्या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी कामं होत आहे। आज मराठा समाजाची काय परिस्थिती आहे? आज मराठा समाजाचे किती पोरं त्या ठिकाणी मजुरी देतात, त्या ठिकाणी आपण फक्त बघायला भेटतो, पण त्याही समाजाला त्या ठिकाणी आरक्षणामध्ये त्यांनी समावून घ्यावं अशी त्या ठिकाणी त्यांची लढाई आहे। पण आज कुलकुल मधल्या एका मराठा समाजाच्या मुलाचं मी स्वतः पत्र वाचलं। तुम्हाला सांगतो ते पत्र वाचल्याबरोबर माझ्या डोळ्यातून पाणी आलं की त्यांनी स्पष्ट लिहिलंय की मी फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्या ठिकाणी जोर देतो। आणि मी त्या गावात फोन लावून विचारलं करताना त्यांनी सांगितलं की त्या आंतरवाडीच्या सगळे जाऊन आल्यानंतर त्याच्यात एकच गोष्ट होते की जोपर्यंत कोणी आवृत्ती देत नाही तोपर्यंत या शासनाला जाग येत नाही, आणि अशा प्रकारचं त्याचं मत त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। म्हणजे आमची जर प्रवृत्ती त्या ठिकाणी एवढा आपण जात असेल आणि शासन जर आमच्या या सगळ्या गोष्टीचा ऐका बनत असेल तर नुसतं एका मराठा समाजाचा तो अपमान नाही, तर त्या सगळ्या समाजाला समाजाच्या मागण्या आहेत। मला सांगा कुठल्या समाजाची मागणी त्या ठिकाणी नाही? सगळ्या समाजाच्या मागण्या त्या ठिकाणी शासनाकडे त्या ठिकाणी प्रलंबित आहेत। त्या मागण्या समाजाचा मोर्चा त्या ठिकाणी गेला होता, त्याचा त्या ठिकाणी त्या मोर्चाच्या माध्यमातून त्याचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे। पण सगळे प्रश्न प्रलंबित असताना त्या ठिकाणी जर आम्ही जरी त्या ठिकाणी सत्तेमध्ये असेल, मी जरी पक्षाचा पदाधिकारी जर असेल, मी त्यावेळेस पक्षाचा राजीनामा देण्याचं काम केलं आणि मला काल मानवताना सांगितलं की सुरुवातीला तुम्ही आमच्या मोर्चाला गेलेला तर तुम्ही पक्षामध्ये आहात। आणि जर कोण पक्षामध्ये जरी असला आणि शेतकऱ्यासाठी आणि शेतमजुरासाठी लोकांसाठी जर काही पक्षाला घेऊन रस्त्यावर उतरत नसेल तर माझं मत नाही तो कार्यकर्ता होऊ शकत नाही। तर तुमच्या पक्षासाठी जोपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरतो, उद्या सरकारने तुमच्या आश्रमाला आमदार झालं आणि त्या ठिकाणी त्या पक्षाने माझ्यावर तुमच्या पक्षासाठी कारवाई जरी केली तर त्या पक्षाची वाट बघू नये, त्या पक्षाचा आमदार तुमच्याकडे त्या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याचं काम जे आमच्या कार्यकर्त्यांनी करणार नाही तो तर त्या ठिकाणी सुटणार नाही। पण आज कोणावर कोण कुठे गेलं, कोण भंडारे केले, कोण काय केलं त्याच्यावर मला त्या ठिकाणी जास्तीचं बोलायचं नाही। मला एकच बोलायचं की श्रावण महिना का एकच वर्षात येतं का श्रावण महिना 2 वर्षात येत नाही? मग दरवर्षी तुम्ही भंडारे ठेवा, तुम्ही दरवर्षी लोकांना बोला। आज तुम्ही जर एवढं काम केलं असेल, तुम्ही जर एवढा मोठा विकास केला असेल तर तुम्हाला भंडारे ठेवायची गरज नाही। तुम्ही जर एवढ्या मोठ्या प्रमाणात 3,500 कोटी तुम्ही काम केलं होता, कार्य संग्राम आमदार म्हणून तुम्ही तुमच्या जागेवर छापता, मग तुम्हाला काशीला न्यायची काय गरज आहे? मी काशीला नेण्याबद्दल मला कधी विरोध नाही। मी तर सगळ्यांनी सांगितलं की काशीला तुम्ही जाऊ नका, स्वतःच्या पैशाने जा। खरं जर तुम्हाला मला त्या ठिकाणी खरं शिक्षण घ्यायचं असेल तर आज बघा मुस्लिम समाज जर त्याला हजला जायचं असेल तो मुस्लिम समाज एकच म्हणतो अगर हज को जाना है तो हराम के पैसे से नहीं जाना, ईमानदारी के पैसे से जाना म्हणतो। पण याचा पैसा कुठला आहे तुम्हाला मला माहिती, पण ह्यांना सुद्धा माझी विनंती राहणार आहे, तुम्ही इलेक्शन पुरता आमच्या लोकांना आम्ही जातो नका। मी तुम्हाला कधी भाजप बोलवलं
तुम्ही 5 वर्ष त्या ठिकाणी हे यात्रा चालू ठेवा. आमच्या याद नाही, या वर्षी 100 लोकांना घेऊन जा, दुसऱ्या वर्षी 100 लोकांना घेऊन जा. पण तुम्ही त्या ठिकाणी इलेक्शन आल्यावर तुमच्या असे नाटक त्या ठिकाणी सुरू करता. मी मुसळजी पाटाकर तुम्हाला सांगतो की राजेश पवार 2014 मध्ये त्या ठिकाणी इलेक्शन मध्ये म्हणजे भाजप माझ्याकडे मुंबई काय मी त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की वसुंधरा चव्हाण साहेबांचा प्रचार करतो. मी त्यांना सांगितलं की राजेश पवार साहेब आम्ही ऐकतो की तुमच्याकडे हजारो कोटी रुपये, तुमच्याकडे पैशाची कमी नाही, तुम्हाला कशाचीच कमी नाही. तुम्ही हे प्रचार करण्यापेक्षा तुम्हाला जाहीर करा की मी या मतदारसंघामध्ये 2 नाही 4 कारखाने टाकतो, 2 नाही 5,000 लोकांचा ठिकाणी नोकरी लागतो. आमच्यासारख्या नवीन कुठल्याच कार्यकर्त्याला फिरायची हिंमत होणार नाही. पण तुमच्यासोबत तुमच्याकडे असलेल्या कारखान्यांमध्ये विकून टाकू. आज टेक्सटाईल मिल तुमच्या ताब्यात आहे, आज टेक्सटाईल मिलचे तुम्ही भाडे घेता, आज टेक्सटाईल मिल तुम्हाला पुण्यामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. ती टेक्सटाईल मिल तुम्हाला देत असताना कसा करार माझ्याकडे अडचणी केल्या आहे. ते टेक्सटाईल मिल तुमच्याकडे हंतरपार होत असताना त्या टेक्सटाईल मिल तुम्ही चालू केली पाहिजे. त्या टेक्सटाईल मिलच्या माध्यमातून तुम्हाला हजारो त्या ठिकाणी बेरोजगार लोकांना काम दिलं पाहिजे, म्हणून ते टेक्सटाईल तुमच्या हातात दिलेलं आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही तुमच्या पेपरमध्ये बातमी ऐकली की मी नवीन कारखाना टाकणार आहे. शाळा या मतदारसंघात कोणी जरी विकासाचं काम करत असेल, या मतदारसंघामध्ये कोणी जरी विकास करत असेल तर त्याच्यासाठी आम्ही नाम मार्केट टाकू आणि त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये कोणी तेवढा मोठा हार घातला असेल तेवढा मोठा हार आम्ही त्यांना घालू. तर तुम्ही करणार आहात का हे सगळं? फक्त आश्वासन देऊन त्या ठिकाणी आमची इलेक्शनच्या पुढे फसवणूक करणार आहात हा विषय त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि मग तुम्ही कारखाने टाका, लोकांना त्या ठिकाणी रोजगार द्या, तर त्या ठिकाणी होणार आहे का हे त्या ठिकाणी बघा. मी भारतीय वाचल्याबरोबर सकाळी 7:30 वाजता टेलिव्हिजनला ठरवला तुमच्या आणि राजेश पवारची काल मी नागपूरमध्ये फोटो बघितली. काय सल्ला दिला तुम्ही? सर मला सुरुवात पण काय सल्ला दिली, कारखाना टाकणं म्हणून सल्ला दिलो. मी बातमी वाचल्या होता, बातमी वाचले होते. मी बोललो त्या बातमी सगळी वाचल्या की नाही? ते म्हणजे सगळी बातमी वाचलो. त्या बातमीमध्ये काय काय होतं? त्या बातमीमध्ये केळसर आणि राजेश कुटुंबामध्ये दोघांना ठरवला की त्या बातमीमध्ये असं होतं की इथले कारखानदार काटा मारतात, इथले कारखानदार वजन कमी करतात, इथले कारखानदार उसाचा भाव कमी देतात. मी राजेश पवारांना तुमच्या सगळ्या आवाहन करतो की राजेश पवारांनी त्या ठिकाणी या इलेक्शनच्या अगोदर या नायगाव मतदारसंघामध्ये कारखान्याची जागा त्या ठिकाणी निश्चित करावी, त्या ठिकाणी भूमिपूजन करावं आणि कारखाना सुरुवात करावी. कारखाना चालू करण्यासाठी, कारखाना चालवण्यासाठी काय लागतं हे राजेश पवारांनी विचारा. आज उद्या नाशिकला 4 साधारण कारखाना विकला, आज उद्या तालुक्यात भास्कराबादचा कारखाना का बंद करला त्याला त्या ठिकाणी आम्हाला विचारायचं. मी मागे एकदा बँकेच्या आमसभेमध्ये गेलो. मी त्या आमसभेमध्ये गेल्यावर त्या आमसभा मी सगळी ऐकली नगरची. त्या आमसभेमध्ये तिथल्या व्यक्तीने सांगितलं की तुम्हाला शेतकऱ्याचे जे पैसे अनुदान भेटले त्याच्यापैकी 1,000 रुपये आम्ही ठेवून देणार आहोत. सगळ्या सभासदांना मोठा विरोध झाला. मग मी आमच्या एमडी साहेबांना म्हणलं संयुक्त करतात त्या कार्यक्रमात. मी एमडी साहेबांना म्हणलं की साहेब मला 2 मिनिटं बोलायचं. मी स्टेजवर गेलो. आम्ही स्टेजवर सांगितलं की साहेब आमच्या शेतकऱ्याचे 1,000 रुपये देऊन तुम्हाला किती रुपये जमणार आहे? त्यापेक्षा या जिल्ह्यामध्ये कारखान्यावर किती कर्ज तुम्ही करा. तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे फाईल आहे आणि मला माहित आहे. राजेश कुटुंबकर साहेब आमच्या स्टेजवर बसले. मी त्यांना सांगितलं जिल्ह्यामध्ये किती कर्ज आहे. त्यांनी सांगितलं की 100 कोटी 122 कोटी कर्ज आहे. मी सांगितलं की 122 कोटी कर्ज तुम्ही लोन सोडून टाकायचं, व्याज सोडून टाका. त्यांचे मूळ कर्ज किती आहे त्यांनी सांगितलं की मूळ कर्ज 35 कोटी आहे. मी सांगितलं की त्यांना नुसतं 35 कोटी कर्ज करा. मी सांगितलं गोदावरीवर किती कर्ज आहे. त्यांनी सांगितलं की गोदावरीचं कर्ज 175 कोटी. त्यावेळेस मी सांगितलं गोदावरीवरचं मूळ कर्ज किती आहे. त्यांनी सांगितलं 45 कोटी. मी सांगितलं ते 35 कोटी हे 45 कोटी झाले 80 कोटी. आमच्या शेतकऱ्याचे 1,000 रुपये घेऊन तुम्हाला होती 4-5 कोटी. तर याच्या मागे लागेल एवढी याबाई लगेच माझ्या हातातलं नाही म्हटलं सांगितलं की आम्ही शेतकऱ्याचं 1 रुपया घेणार नाही. पण माझं त्यांच्यावर पण नाही
पण त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी ठरत असाल तर त्या ठिकाणी उद्योगाकडे पैसा आमचा अडकला तोही पैसा त्या ठिकाणी वसूल झाला पाहिजे. आज भास्करराव पाटील त्या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन आहेत. मी त्यांना त्या ठिकाणी विनंती करतो की त्या ठिकाणी या गोदावरी कारखाना असतात तुम्ही गोदावरी कारखाना त्या ठिकाणी लोक निर्णय घेता पाहिजे. गोदावरी कारखान्याचा निर्णय घेऊन गोदावरी कारखाना त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काढला पाहिजे. गोदावरी कारखाना भास्करराव पाटील खतावकर साहेब जरी घेतले तरी आमची काय आहे का? बिलकुल नाही. आजपर्यंत का थांबला हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि आज त्यांच्या हातात सगळं असताना तुम्ही तो कारखाना घ्यावा आणि त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं की हा कारखाना त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी चालू करणार. कारण आज मी जे सगळं बोलतो ते काय माझ्यासाठी बोलत नाही. तो जर कारखाना चालू झाला तर त्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा विकास त्या ठिकाणी होणार. त्या कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बेरोजगार त्या ठिकाणी होणार आहे. पण असेही त्या ठिकाणी उद्योगाचे मुद्दे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी घेतले पाहिजे. आज आपण खूप कमी वेळामध्ये त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात. खर तर मी आपल्या सगळ्यांचा दुसरं माहित नाही आपल्या सगळ्यांचा खूप मनापासून या ठिकाणी आभार मानले पाहिजे की एका फोनवर तुम्ही इथं आला. विनायकराव पाटील मी इथे गावामध्ये आजपर्यंत गेलो नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो मी तळेगाव सरकार असेल नायगाव तालुका असेल त्या धर्माबादमध्ये आमची शाळा असल्यामुळे तिथल्या लोकांचं काही सेवा करता आलं असेल पण काही गावातल्या लोकांकडून मी त्या ठिकाणी पाहू शकतो नाही. त्यांची मला काही लोकांची आज वेळ नसेल पण आज माझ्या एका फोनवर मला सहकार्य करण्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्या पाठीमागे उभा करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उभा टाकला. पाटील पाटील तुम्ही म्हणाला की मी तुमच्या पक्षाचा घटक आहे तुमचा निर्णय त्या ठिकाणी घेईल. पाटील पाटील हे काही साधं सुद्धा इलेक्शन हे विधानसभेचं इलेक्शन आहे. त्यामुळे विधानसभेचं इलेक्शन असल्यामुळे या विधानसभेमध्ये आपण प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक पाऊल त्या ठिकाणी आपण फुटून टाकला पाहिजे. आज हे इलेक्शन फार जोशानं काम करण्याचं हे इलेक्शन विश्वासानं काम करण्याचं इलेक्शन आहे. मी मागच्या काळामध्ये त्या 2 महिन्यापासून त्या ठिकाणी मी बघितलं माझ्यासोबत कोणाची फोटो आली की लगेच त्याला संध्याकाळी फोन चालू. आता पण फार मोठ्या प्रमाणात फोन चालू. माझ्यासोबत कोणी दिसलं की लगेच त्याला बोलायचं काम होतं. माझ्यासोबत जे कार्यकर्ता होता मी त्याचं नाव घेतलं त्या कार्यकर्त्याला लगेच तिकडे बोलवलं आणि त्या कार्यकर्त्याला लगेच त्यांच्या हप्ते 1000 रुपये देण्याचं काम केलं. माझ्यासोबतच्या काही कार्यकर्त्याला 20,000 रुपये 20,000 देण्याचं त्या ठिकाणी काम झालं. आता उद्या सुद्धा या मंचावर काही लोक असे आहेत की त्यांच्या नावावर लोकांनी 50,000 टाकले. त्यांच्या नावावर या मंचावरचा माणसं उभा टाकून मला नाव घेता मी नाव घेणार पण त्यांच्या नावावर सांगितलं की मी पुण्याला दिलीप मानपाला तुमच्याकडे आणलो तर त्याने काही 50,000 संवेदनानंतर पण त्याला 50,000 द्यावं लागतात. त्याच्यामध्ये दिलीप मानपाला 50,000 पोहोचत नाही. पण मी सांगायचं काम करायला सुद्धा माझ्या समोरच्या माणसाला 25,000 देत असतील तर माझ्याकडे सगळ्यांना आव्हान म्हणणार रोज माझ्यासोबत फोटो काढा आणि त्याच्यामध्ये 5,000 रुपये घेऊन घ्या. त्यांना माहित आहे शिवराजकडे पैसे नाही नाही काय 100% नाही पण पूर्ण नाही काय असंही नाही. मी यंत्रणा चालवणार इतकी यंत्रणा निर्माण करू शकतो पण 100% पैशामध्ये मी खर्च करू शकतो काय 100% खर्च करू शकतो. मला काही कार्यकर्त्यांनी सांगितलं शिवराज पैसे काय मिळणार नाव सांगतो मी तुम्हाला जन्माने मला सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी 500 माणसं अशी उभा करतो की या इलेक्शन मध्ये तुम्हाला स्वतः पैसे देतील आणि तुम्हाला म्हणतील की इलेक्शन करा. कारण राजकारण देवेंद्र पाटील पैशावर कधीच होत पाटील सांगितलं आपल्या इथल्या दिल्लीमध्ये आमदार वसंतराव चव्हाण या ठिकाणी लोकसभेला उभा टाकलो. आम्ही पंतप्रधानाचे प्रचारक होतो आम्ही पक्षाचे प्रचारक होतो पण आज त्यावेळेची परिस्थिती त्या ठिकाणी आम्हाला काही नाही. त्यावेळेची परिस्थिती कोणी हाती घेतली कार्यकर्त्यांनी घेतली. त्यावेळेचं इलेक्शन मतदारांनी हातात घेतलं आणि त्यावेळेचा निर्णय या नांदेड जिल्ह्यामध्ये वेगळा होता त्या ठिकाणी दिसून आला.
आणि ज्या वेळेस मतदानाने कार्यकर्ता इलेक्शन हातात घेतो त्या वेळेस नेता किती मोठा राहावं त्या नेत्याचं काही चालत नाही, त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. आणि मग मला विधानसभा लढवायची असेल तर मला तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाची, नुसतीच आज इथला कार्यक्रम करून गेल्यानंतर तुम्ही कोण वेगळी करून म्हणायचं असेल आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी काही होत असेल तर त्या ठिकाणी मग इलेक्शन आपल्याला जिंकणं शक्य नाही. आपण जे कार्यकर्ते माझ्याकडे जातील, मी त्या कार्यकर्त्याला एकदाही फोन केला की तू काय गेलास म्हणून, आणि ह्याच्यानंतरचे काही कार्यकर्ते जातील तर म्हणजे त्यांना त्या ठिकाणी नम्र आवाहन राहणार आहे संदर्भात की जेव्हा कोणाला जायचं आहे एकदा तर त्याला सगळं जा, पण राहिलेले बाबत सगळेजण त्या ठिकाणी एवढं प्रामाणिकपणे काम करा की त्याच्या पुढे कोणी नाक रुपये ठेवतो तर तो कार्यकर्ता त्या नाकाला पाहायला लावून त्या ठिकाणी आपण हे कार्यकर्त्याची लढाई म्हणून त्या ठिकाणी आपण ही लढाई हातात घेतलेली आहे. आज विनोदराव पाटील त्या ठिकाणी तुम्ही इलेक्शन लढवलं, माझी ही विधानसभा लढवायची त्या ठिकाणी मुळात इच्छा नव्हती, पण माझ्याकडं उमरी तालुक्यातले, धर्माबाद तालुक्यातले, नायगाव तालुक्यातले काही कार्यकर्ते माझ्याकडे सीमेवरचे आले आणि मला म्हणाले की सुंदर पण तुम्हाला या ठिकाणी इलेक्शन लढवायचं नाही. मी त्यांना सगळीवरती सांगितलं की इलेक्शन हे काय सोपं नाही, पण इलेक्शन लढत असताना आपल्याला लोकांचा विश्वास त्या ठिकाणी घेतला पाहिजे, लोकांचं मत जाणलं पाहिजे आणि मग आपलं मत या ठिकाणी जाणण्यासाठी आम्ही आपल्या त्या ठिकाणी बोलवलं. तुम्ही खूप एखाद्या थळवर एवढं लोक येणं ही काही चेष्टा नाही, कारण म्हणजे मी काही मोठा राजकारणी नाही, मी काही इथल्या लोकांचं 50% त्या ठिकाणी काम केलं नसेल, इथल्या 50% लोकांच्या त्या ठिकाणी कामात त्या ठिकाणी मी केलं नसेल, पण ज्याच्यासाठी गेलो त्याच्यासाठी मात्र 100% प्रामाणिकच गेलो, त्याच्यासाठी रात्र बघलो नाही, दिवस बघलो नाही, तर येणाऱ्या काळात सुद्धा त्याच्यासाठी तुमच्या आत्मबल आमदार झालो तरी त्याच नंतर होतोय, तरी त्याच तरी 12 वाजता 2 वाजता होतो त्याच्या ज्ञानाचं त्या ठिकाणी मी काम करणार. काही काही माणसं कशी जिंकतात मी तुम्हाला सांगतो. आमचे बजरंग दलाचे कार्यकर्ते इथं आज 200 कार्यकर्ते आज आले. आज रात्री 2 वाजता त्यांचा मला फोन आला 1 वर्षाखाली, त्यांची ओळख नव्हती, मला पालक नव्हती. त्यांनी सांगितले की साहेब आम्ही काही गाड्या लागल्या आणि आमच्यावर हल्ला होण्याचं त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण आहे, तुम्ही PSI फोन करा. आम्ही लगेच PSI फोन केला, सांगितलं की अशा प्रकारचं काही होऊ नये, जे सत्य काय ते सत्य झाली पाहिजे, अन्यथा आम्ही इथून 50 गाड्या घेऊन आलो तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होईल आणि त्या ठिकाणी त्यांना एवढं सहकार्य झालं. आम्ही काही तेवढं करून थांबलो नाही, दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो, त्या 100 कार्यकर्त्याला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलो आणि त्या PIला सांगितलं की सगळे कार्यकर्ते साहेब अतिशय प्रामाणिक आहेत, कोणाचं चहाचं दुकान आहे, कोणाचं सोळाचं दुकान आहे, कोणी सोळाचं ते काम करण्याचं दुकान आहे, सगळे पोरं त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिक पोर आहेत आणि त्यांना त्यांचं आणण्यासाठी होतं काम आहे. पण मला माझ्या जीवनामध्ये पहिला पोलीस अधिकारी घेतला जो कार्यकर्त्यांनी तयार केला, त्याने मला सांगितलं की सुरेश पाटील या सगळ्या कार्यकर्त्याला मी कसा चहा पाजवतो, चहा पाजवायचं कारण त्याने मला सांगितलं. त्याने सांगितलं की पुढच्या माणूस यांना 5 लाख रुपये द्यायला तयार होता, पण या माणसांनी त्याचे 5 लाख ठरवून आणले आणि मग इमानदार कार्यकर्ते मग मला चहा पाजवतो. आणि पाण्याचे साहेब म्हणून त्या कार्यकर्त्याला मला त्या ठिकाणी कार्यकर्त्याची कडी मला त्या ठिकाणी जोडतात. पण सर्वसामान्य माणसाला कार्यकर्ता जोडणं सोपं नसतं, पण जो माणूस कार्यकर्त्याशी रस्त्यावर करतो, जो माणूस कार्यकर्त्यासाठी आपली कुठलीच पर्वा करत नाही आणि म्हणून मी कुठल्या कार्यकर्त्या त्या ठिकाणी कामाची पर्वा पण त्या ठिकाणी केली नाही. मी प्रताप चित्रीकरणाला आजपर्यंत कमीत कमी 1000 फोन केले असतील आपल्या कार्यकर्त्याच्या कामासाठी, पण आज त्याही माणसाला त्या ठिकाणी म्हणावं लागेल तेवढा तत्परतेने त्या ठिकाणी कार्यकर्त्याचं काम त्या ठिकाणी केलं. कारण काम करायचं असेल तर तुम्हाला सत्तेची गरज आहे. आज कित्येक डिपो असतील, आज कित्येक त्या ठिकाणी गावातले छोटे मोठे प्रश्न असतील त्या ठिकाणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलो आणि म्हणून आज आम्ही 25 वर्षापासून त्या ठिकाणी राजकारणामध्ये छोट्या मोठ्या गावात टिकून आहे. पण आज या येणाऱ्या काळामध्ये विधानसभा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे, त्या विधानसभेसाठी आपल्याला तयारी करायची असेल तर आपल्याला ज्या समाजानं, ज्या लिंगायत समाजानं या BJPचं एक कॉम्पाउंड मतदान त्या ठिकाणी आपण मान्य करतो. गेल्या 20-25 वर्षापासून लिंगायत समाजाचं मतदान BJPला पण आपण त्या ठिकाणी समजतो. आज त्या समाजाचा धर्माभावामध्ये एवढा मोठा प्रचार निघाला. नरेश मंदिर साहेबांचा मला फोन आला की नुसता लिंगायत समाजाचा मोर्चा नाही सुरेश पाटील,
तर पहिल्यांदा असं झालं की 36 ओबीसी संघटनेनं त्या ठिकाणी राजेश पवारच्या विरोधात तक्रार पोलीस स्टेशनवर दिलेली आहे. 36 समाजाच्या संघटनेने. पण असं जर आपण त्या ठिकाणी काम करत असाल, आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण जेव्हा लोकप्रतिनिधी काम करतो सगळ्या लोकांचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. जात पात त्याच्या पलीकडे जाऊन आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आज माझ्या मित्रमंडळामध्ये असेल, माझे सहकारी असतील, त्यांना कोणी माझ्या जातीचा जोड केला नाही, कोणी माझ्या दुसऱ्या जातीचा मी दूर ठेवलं त्या ठिकाणी काही प्रयत्न केला नाही. आणि म्हणून आज माझं त्या ठिकाणी त्या सगळ्यांच्या जे 12 बंधुजन असतील ते सगळे माझे सहकारी आहेत, सगळे माझे मित्र आहेत, सगळे माझे कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून या राजकारण टिकून मी एक सर्वसामान्य कुटुंबामधला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी तुमच्याकडे आणि तुमच्याकडे कार्यकर्ता असल्यावर आणि माझं आतापर्यंत सगळं जीवन एक संघर्षामध्ये गेलेलं आहे. पण या वेळेस त्या ठिकाणी विधानसभा जर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे लावायचे असेल तर मला तुमच्या सगळ्यांचं एक असं आश्वासन पाहिजे की तिथं मी उमेदवार नाही, तिथं तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून जर काम करत असाल तर इलेक्शन आपण त्या ठिकाणी लढवायचं आणि स्वतः उमेदवार मात्र काम करायचं असेल तर माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, आपण सगळ्यांनी हात वर करून त्या ठिकाणी जर मला पाठिंबा देत असाल तर मला हे इलेक्शन लढवायला 2 अंकीचं बळ मिळेल. तुमचं एक हत्ती नाही, 10 अंकीचं बळ. या मंडपामध्ये सगळ्यांनी 100% लोकांनी हात वर केले. माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे, गंगाजी पाटील तुम्ही म्हणणार आता मी मोठी पाटील बोलत आहोत, बीबी पाटील नाही, रमेश पाटील नाही, बाहेरचे कार्यक्रम मिस करा, तुम्ही घरचे कार्यक्रम मिस करा. पण तुमच्या एवढे हात उठल्यावर मला तुमच्या सगळ्यामध्ये बीबी पाटील दिसले, रमेश पाटील दिसले. आणि म्हणून खात्री आहे मी त्यांच्या पाठीवरचा भाव आहे. आणि म्हणून मी तुमच्या सगळ्या पाठीवरचा भाव झालो आणि कोणा भावाला कोणता भाव देतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मानतो. आणि म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागं मोठ्या भावासारखं उभा टाकाच. पण माझ्या जीवनामध्ये काय त्या ठिकाणी माझं चुकत असेल तर बीबी पाटील म्हणून माझं मंत्र करायचं सुद्धा अधिकार तुम्हाला त्या ठिकाणी राहणार आहे. तेही अधिकार तुम्ही विसरू नका. कधी कधी राजकारणामध्ये आल्यावर कधी कधी माणसाला सत्तेमध्ये येणारा खरं माणूस वेगळ्या मार्गात जायचा प्रयत्न करत असेल, काय आमच्याकडून चुका जरी होत असतील तर त्या चुका आमच्या प्रामुख्याने त्या ठिकाणी तुम्ही प्रकट करून दाखवून तुम्ही आमच्या त्या चुका त्या ठिकाणी सरळ कसं करता येईल मी तर तुम्हाला या ठिकाणी 100% सांगतो की माझ्याकडून चूक होणार नाही. पण चूक आपण माणूस आहोत, पण ती चूक तुम्हाला लक्षात आणून द्यायची. मी त्या ठिकाणी तुमची चूक माझा मोठा भाव सांगायला त्या ठिकाणी मी मान्य करेल. मी आताच्या आमदार फक्त चूक सांगणाऱ्या माणसाला घराच्या बाहेर काढणाऱ्या त्या ठिकाणी कार्यकर्ता नाही. मी तुमचा मान सन्मान करणारा कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ता म्हणून आज या ठिकाणी आलो म्हणून मला कार्यकर्त्याची गोष्ट त्या ठिकाणी माहित आहे. मी सगळ्याला सांगतो माझ्यासाठी ज्याला मला ग्रामपंचायत इलेक्शन लढलं असेल त्याला कार्यकर्त्याची किंमत आहे. ग्रामपंचायत मध्ये एक जर घर त्या ठिकाणी बाजूला गेलं तर आमच्या ग्रामपंचायतची अख्खी बॉडी करून जाते सरपंच ग्रामपंचायत. पण आमच्या साहेबांना ग्रामपंचायत काय तेच माहिती नाही. आल्या पण विधानसभेमध्ये आले, जिल्हा परिषदचे झाले, खूप मोठा त्यांचं नशीब होतं. इतर कधी कधी गंगाजी पाटील बैठकमध्ये बघतात म्हणतो की राजेश पवार एवढी मोठी संधी होती. आज येणारे खासदारकीचे पण झालं असतं, राजेश पवार खासदारकीला गेले असते तर माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमदार केले असते, कित्येक जिल्हा परिषद सदस्य केले असते. मला सांगा काय झालं नगरपंचायत कुठं सहकार्य झालं. कोंबडी मार्केट कमिटी लागली. कोंबडी मार्केट कमिटी मध्ये आमचा अहवाल त्या ठिकाणी एकटा लढा दिला. त्याच्या पाठीमागे खासदार साहेबांना ताकद करून आमदार म्हणून ते पुढे गेल्या कार्यक्रमाला आले. एक मिटिंग घेतली का? आज मला सांगा महिलाच्या दवाखान्यावर तुम्ही त्यांचं नाव
नायगावच्या निराधार योजनेवर पूनमताईंचं नाव, उमरच्या दवाखान्यात पूनमताईंचं नाव, का बीजेपीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी कोणीच ऍक्टिव्ह नाहीत का? ज्यांनी बीजेपी स्थापन झाल्यापासून काम केलं, आज या ठिकाणी बालाजी बच्चाव साहेबांचं श्रावण पक्षाचे प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल. कारण त्यांनी हे पक्ष स्थापन करत असताना इथल्या भल्याच्या ताकदीला विरोध करून माझ्यासहित त्यांना विरोध करून त्या ठिकाणी पक्ष स्थापन त्या ठिकाणी केला आणि पक्षाची मोहर त्या ठिकाणी झेंडा घ्यायला कोणी हातात करतो त्यावेळेस लहानपणी बालाजी बच्चाव साहेब त्या ठिकाणी या पक्षाचा झेंडा हातात घेतला. त्यांची परिस्थिती काय बालाजी बच्चाव साहेबांनी खोटं बोललं होतं भाजपाला की त्यांना निलंबन त्या ठिकाणी झालं आणि आज आम्ही काय खोटं बोलतो? काय पक्षाच्या नेता आमची कधी भूमिका राहिली का? आम्ही फक्त एवढं सांगायलो की ज्या आमदारांना आम्ही प्रामाणिकपणे मदत केलं, माझ्या एवढी मदत तर माझ्या एवढं काम तर राजेश पवार साहेब तुम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी केलं नसं एवढं काम मी तुमच्या विधानसभेमध्ये केलेलं आहे. आम्ही तुमच्याकडनं काय अपेक्षा केली? पण काम मागितलं. मला माहिती आमचा भाचा इथं राहून गुन्हेगारी करते. एका मी डिजिटल बसले होते. राहुल मला म्हणाला डिजिटल की एक काम आहे, राजेश पवारला फोन करता काय? डिजिटलचं एक वाक्य होतं, तुम्हाला डिजिटल ते फोटो सगळ्याला राहुल तुझ्या जर फोन असेल तर गुन्हेगारी कर. त्यामुळे जर तुला कुठलं वृत्त घेत नसेल तर तिथली गुन्हेगारी तू त्या ठिकाणी तिथलं पॅनल भर पण त्या ठिकाणी ती काम घे. काम मागून ठेवत नसतं, काम तुझी स्वतःची क्वालिटी टाकून त्या ठिकाणी काम घे त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून त्या ठिकाणी कामा असं घडत नाही. कामावर घेत असतं कोणाकडे भीक मागून त्या ठिकाणी भेटत नाही. त्या ठिकाणी आम्ही तर कधी कोणा शिफारस केल्या कधी अपेक्षा केली नाही. पण आज कार्यकर्त्याची परिस्थिती आम्ही बघितलं. आज तिथे शिवाजी पण ढगे असतील, सुपरपट असतील, जेवढ्याचं नाव या ठिकाणी घेतलं, आमचे लेलेश पाटील असतील, या ठिकाणी संजय पवार असतील, या ठिकाणी नारायण पवार असतील, धर्मापक्ष या ठिकाणी सिंगोनर असतील, पूर्वीचे असे असंख्य कार्यकर्ते आहेत, आमच्या आंध्रप्रदेश जांभेकर असतील. एवढ्या कार्यकर्त्यांनी आज त्यांचं नाव घेऊ शकत नाही की त्यांनी राजेश पवार साहेबांसाठी प्रचंड मदत केली, प्रचंड त्या ठिकाणी काम केलं. मला गुलाब पाटील म्हणाले की शिवराज पाटील किती शेतकरी हो, मी राजेश पवारचं तुमच्या विरोधात 2017 मध्ये त्यांचे टँकर भरण्यासाठी मी कधी माझ्या शेतात झोपलो नाही हिरवळ अनुभवलं, पण ते टँकर भरण्यासाठी कोणाच्याही शेतात झोपलं, कोणाच्याही मोहर झोपलं, ते टँकर भरलो आणि तुमच्या विरोधात त्या ठिकाणी त्या टँकरच्या माध्यमातून प्रचार केला. आज त्यांची परिस्थिती काय, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मग कार्यकर्ता जर जीवन राहत असेल, कार्यकर्ता जो नेता जीवन घेतो तो नेता त्या ठिकाणी आज जेल होतो. आज कोणाला कशा आपण असो, शरद पवार साहेबांचं तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला महाराष्ट्रात सगळे मान घेतले पाहिजे की शरद पवार साहेबांचं राजकारण 50 वर्षापासून उभे टिकून नाही. शरद पवार साहेबांनी या समग्र महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ता टिकून ठेवलाय आणि गेल्या 50 वर्षापासून 50 आमदार निवडणारा एकच नेता म्हणजे शरद पवार आहे. पण त्याचं आपण तो कोणा पक्षाचा तो विषय नाही, कोणाचं आपण उदाहरण घेतलं पाहिजे, कोणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, कोणाचा दृष्टिकोन सगळं ठेवून काम केलं पाहिजे, तर त्या ठिकाणी नेता टिकतो, कार्यकर्ता टिकला तर नेता टिकतो. मी कधीच कोणा कार्यकर्त्याचा अपमान केला नाही, कधी कोणाचा अपमान करणार नाही, एवढं या ठिकाणी सांगतो. आपण अतिशय एका फोनवर या ठिकाणी आलात, आपण सगळ्यांनी एक हात वरून दुर्बळ करून मला आशीर्वाद दिला. निश्चित हा आशीर्वाद घेऊन या पुढच्या विधानसभेमध्ये तिकीट निश्चित पक्षाला मागू. पक्षांतर त्या ठिकाणी तिकीट नाकारलंच तर मी सगळ्यात पहिलं सांगितलं की मी तुमचं तिकीट मागलो होतो. मग त्यावेळेस आपण निर्णय घेऊ की पक्षाला तिकीट नाकारलं आपलं काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं. आणि त्यावेळेस जर मग पक्षाने तिकीट नाकारल्यावर याच्यापेक्षा 10 संख्या जर तुमची आली, कारण इलेक्शन असंच होत नाही, आखरीला सगळ्याला मतदानच घ्यावं लागणार आहे. त्या ठिकाणी मी असो तुझे पत्रमजूर असो आणि मतदान काय मी असो मी तुला असो तर आमच्या स्वतःच्या हातात जाऊन मारणार नाही, तुम्ही मतदान त्या ठिकाणी करणार आहात. तुम्ही ह्या ठिकाणचे बॅनर बघा, मी भावी आमदार म्हणून कधी मी टाकून नाही, बॅनर मी टाकून देऊ नये. भावी आमदार तुम्ही तयार करता, तुमच्या आधारावर कोणाला आमदार करायचं आणि कोणाला घरी बसवायचं. पण जोपर्यंत तुमच्या आधारात येणार नाही कोणाला आमदार करायचंय तो पण कोणी आमदार होणार. पण तुमच्या मनात ज्या दिवशी येईल
त्या दिवशी मी तर त्या ठिकाणी प्रामाणिक काम त्या ठिकाणी करणारच आहे. ज्या दिवशी बी फॉर्म डिक्लेअर होईल, ज्या दिवशी उमेदवारी डिक्लेअर होईल, त्या दिवशी तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन, तुमच्या सगळ्याला त्या ठिकाणी विचार विनिमय करून, तुमच्या सगळ्यासोबत त्या ठिकाणी चर्चा करून पुढची रणनीती काय करायची. कारण आपण ज्यांना कटावलो त्याच्या पाठीमागे राहायचं, की ज्यांनी आपल्या 5 वर्षामध्ये कधी आपल्याला भेटले नाही त्याच्या पाठीमागे राहायचं, की एखादा कार्यकर्त्यामधला नेता निर्माण करायचा हे तुमच्या हातात आहे. त्यावेळी तुम्ही जे निर्णय द्याल तो निर्णय त्या ठिकाणी आपण पाठून घेऊ. त्यावेळेस सुद्धा सगळ्यांनी निर्णय मध्ये अतिशय प्रामाणिकपणे देणं गरजेचं आहे. आज तुम्ही जसं हात वर करून जर आशीर्वाद दिला त्यावेळेस सुद्धा याच्यापेक्षा 10 संख्या त्या ठिकाणी असले त्या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून पक्षाला वाटलं पाहिजे की आपली चूक त्या ठिकाणी झाली. म्हणून आपण असाच आशीर्वाद, असं सहकार्य आपण त्या ठिकाणी आमच्या पाठीमागे ठेवावं. अतिशय कमी कालावधी आपण त्या ठिकाणी आला. मला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा 85 गावांमध्ये फेमस झाले. येणाऱ्या सगळ्या काळामध्ये त्या ठिकाणी मला सगळे गाव त्या ठिकाणी फिरायचे, सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी यायचा, सगळ्यांच्या ओळखी करून घ्यायच्या, सगळ्यांच्या भेटी त्या ठिकाणी घ्यायच्या. त्या गावातले त्या ठिकाणचे विकासाचे प्रश्न कोणते रखडले असतील त्या ठिकाणी बघायचे. कोणाची प्रमाण सांगितले की त्यांच्या फुलामधला किती भ्रष्टाचार आहे, त्या विषयात आपण खोलात होता परत जाऊ नये. पण काही विषय काही गावामध्ये असे आहेत की ते गांभीर विषय आहेत की गेल्या 17 वर्षापासून त्या गावात त्या ठिकाणी विषय सुटला नाही. तो विकासाचा असेल, त्या ठिकाणच्या संचारबंदीचा असेल, त्या ठिकाणच्या रस्त्यात नाल्याचा असेल, त्या ठिकाणी पांढऱ्या रस्त्याचा असेल, एखाद्या पांढऱ्या रस्त्यावर फुल नसल्यावर तुमच्या शेतकऱ्याला त्या शेतामध्ये जाण्याची अडचण असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मला जाणून घ्यायच्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सहकार्यानं तर तुमचा आमदार म्हणून जाता आले तर सगळे प्रश्न मी त्या ठिकाणी सोडवल्याशिवाय राहणार नाही. एवढं या ठिकाणी प्रसंग सांगतो. आपल्या सगळ्यांचं खरं देता हात जोडून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. खूप जणांचं मला सांगणं आताच कानात सांगून गेले की कुणाचं भेटण्यामध्ये जरांगे पाटलांचं घेतात तिकीट काढून. आता जरांगे पाटलाला मी पुणे जाऊन भेटलो. जरांगे पाटलाची भूमिका मनाच काय, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला जरांगे पाटलाची भूमिका त्या ठिकाणी पडलेली आहे. आज या ठिकाणी कित्येक मुस्लिम बंधू या ठिकाणी जातपात कोण नाही, नुसतं मराठा समाजच कोण नाही. मी जरांगे पाटलाला भेटायला जात असताना माझ्यासोबत 500 कार्यकर्ते होते आणि त्या 500 कार्यकर्त्यामध्ये सगळ्या कार्यकर्ते सोपा आम्ही बोलत नव्हतो. आणि मग जरांगे पाटलाने कधी एक समाजाचा विषय जरी घेतला असेल तो एका समाजापुरता त्या ठिकाणी ठेवणार नाही. सगळ्या समाजाचे विषय मार्गी लागावे पण त्यांनी त्या ठिकाणी नेहमी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आणि जरांगे पाटील जर 100% तिकीट देत असतील, मला वाटेल तर जरांगे पाटील इलेक्शन मध्ये किती प्रामुख्याने भाग घेतील, तर त्यांनी जर तिकीट देत असतील तर तो जरांगे पाटलाचा आशीर्वाद नाही तर तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद त्या ठिकाणी राहणार. आणि म्हणून आज कुठल्या घोषणा न करता, आज कुठल्या गोष्टी न बोलता जे भविष्यामध्ये आपल्याला करायचं ते भविष्य आज आपण सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल. पण आज ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आम्ही पक्षात तिकीट मागणार आहोत. जरांगे पाटलांचं आम्ही तिकीट त्या ठिकाणी मागितलेलं आहे, त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मागितलेला आहे. कारण मी 1996 तालुका अध्यक्ष होतो, जिल्हा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केले आहे. पण याही माध्यमातून त्यांच्या आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. मी पक्षाचा राजीनामा त्या ठिकाणी दिला होता, फक्त समाजाचा प्रश्न सुटावा म्हणून. आणि या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी आज आपल्याला ह्या काम करत असताना ज्या मनोज जरांगेला अतिशय गरीब घरचा माणूस, यांच्या घरावर 7 पत्र नाही, 7 पत्र. मी एकच गोष्ट सांगतो, थांबतो जरांगे पाटलाचे. मी जरांगे पाटलाला भेटायला गेलो तर फार मोठा कार्यकर्ता आला होता, पत्रकार बंधूंसाठी सांगतो. आणि त्याच्यासोबत एक माजी आमदार आला होता. आणि मग त्यांनी सांगितले की साहेब या आमदारांनी आपल्याला खूप मदत केली, 50 गाड्या दिल्या. जरांगे पाटलाने लगेच त्या कार्यकर्त्याला गेले, त्याचे 50 गाड्याचे किती पैसे होता नापासाचा देऊन टाकतो, व्याज लावून देऊन टाकतो. म्हणलं ज्यांना माझ्या आंदोलनासाठी मदत केली असेल त्यांना त्या ठिकाणी आंदोलन मदत करून सांगायचं नाही, उपकार करून सांगायचं नाही. बोलता बोलता म्हणाले तुम्ही मुंबईला जाऊन किती कशामध्ये किती पैसे घालता ते काय सांगता का? म्हणजे एवढं गेलं एवढं घातलं. ते
समाजाची पण हुशार नेता होता. त्यांनी सांगितलं साहेब कसं नाही झालं. मी सांगू लागतो की हे गाड्या गेल्यावरची बदनामी झाली लगेच म्हणून पण मिळाले म्हणून तुम्ही वाटत्या दूर राहतो. म्हणजे कानाला ऐकलं म्हणजे पन्नास खूप बोलवून गेलं. आत्ताच्या आता जिंकल्या मोठा चुकाई करणार म्हणजे कुणाला न ठेवणारा माणूस, कोणाची अपेक्षा न ठेवणारा माणूस, कोण 2 रुपये देईल काय, कोण काय करेल का, काही नाही. एकही माणूस या मोर्चामध्ये कोणाच्या गाडीची अपेक्षा केली नाही, कोणाच्या घोड्याची केली नाही, कोणाच्या जेवणाची केली नाही. स्वतःच्या खर्चातून हा आंदोलन होत आपलं आंदोलन आहे. आणि अशा आंदोलन ज्या ज्या देशामध्ये घडतात ते आंदोलन फार मोठे असतात आणि अतिशय साधारण कुटुंबातला माणूस आंदोलन घडवतो. त्यामध्ये काही ना काही ताकद आहे. निश्चित त्याच्या सगळ्या प्रश्नांच्या पाठीमागा सगळा समाज, एकच समाज नाही सगळे समाज त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागा आहे. म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा त्यांचे सुद्धा प्रश्न सगळ्या समाजाच्या प्रश्न त्या ठिकाणी मांडले. त्यांचे प्रश्न सुद्धा शेतकऱ्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल फार मोठे विषय आहे. पुण्या धर्माचा 24 तारखेला शेतकऱ्यांचा मोर्चा फार मोठा होणार. मागच्या हप्त्या आमदारांनी सांगितलं होतं तुमच्या 3 तारखेला तुमचे सगळे पैसे पडतील. मलाही वाटलं आमदार समाजामध्ये खर्च होते काय, पण लोकांचे पैसे पडलेले. आणि आज आम्ही सगळेजण एवढं शेताचे नुकसान होत असताना आपण सगळेजण अतिशय भीक मागल्यासारखं तहसीलदारकडे जातो, भीक मागल्यासारखं कलेक्टरकडे जातो. आमचं त्या ठिकाणी शेत पाणी करा म्हणतो. या शासनाने सरसगट आणि आत्ताच्या आता बाकी सगळं केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सुद्धा जरांगे पाटील त्या ठिकाणी घेतलेली आहे. पण आपण सगळेजण त्यांच्या पाठीमागे आपण आहोतच. पण आपण मलाही त्या ठिकाणी आशीर्वाद दिला त्याबद्दल मी आपल्या मुलापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. कानामध्ये तुम्ही जरांगे पाटलाचं नाव काढले मला त्या ठिकाणी त्या गोष्टी बोलावं. आपल्या सगळ्यांना खूप वेळ झाला, सगळ्यांना खूप जेवायचं असेल, सगळ्यांना भूक लागली असेल, आपण सगळ्यांची जेवायची व्यवस्था केली आहे. काही तालुक्यातून काही गावातल्या लोकांना त्या ठिकाणी माझ्यासोबत चर्चा करायची आहे. मी समोर आपल्या बसून गाववाईज सगळ्यांना आपण त्या ठिकाणी चर्चा करू. सगळ्यांचं त्या ठिकाणचं काही अडचण ते समजून घेऊ. काही लोक जेवायला जा तिथेही गर्दी होणार नाही. काही लोक मी समोर बसतो तिथं आपण त्या ठिकाणी माझ्यासोबत चर्चा करायला काही लोक यावर, काही लोक आल्यावर मला सांगितले की आम्हाला तुमच्यासोबत बोलायचं. समोरच्या रूममध्ये बसतो आपण सगळेजण यावं गाववाईज होत आपण त्या ठिकाणी काही आपण आपल्या चर्चाही करू. पुढचंही काय नियोजन आहे ते त्या ठिकाणी ठरवू आणि तशा पद्धतीचं आपण नियोजन करू. आपण सगळेजण आला त्याबद्दल आपण सगळेजण मनापासून या ठिकाणी आभार मानतो.